नमस्कार. आपली शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपणास अनेक ठिकाणी शाळेमध्ये किंवा इतरत्र फॉर्म भरताना अनेक प्रकारचे फॉर्म भरायचे असतात, जसे की शिष्यवृत्ती फॉर्म, जवाहर नवोदय विद्यालयाचा फॉर्म व इयत्ता 10वीचे बोर्डाचे फॉर्म. त्यावेळेस आपणास फॉर्म भरत असताना फोटो आणि सिग्नेचर अपलोड कराव्या लागतात. त्या ठिकाणी काही केबीमध्येच फोटोची व सिग्नेचरची साईज मागवल्या जाते. अशा वेळी आपण आपल्या शाळेतूनच फॉर्म भरत असताना आपल्या मोबाईलमध्येच फोटो आणि सिग्नेचरची साईज कशा प्रकारे कमी करता येईल ते पाहूया. व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा. तर फोटो आणि सिग्नेचरची साईज कमी करण्यासाठी आपणास प्ले स्टोअरमध्ये जाऊन फोटो अँड पिक्चर रिसाइज हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे, जो की या प्रकारे आपणास दिसून येईल व त्यावरती ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे हा ॲप ओपन होईल व या ठिकाणी आपणास फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर सिलेक्ट फोटोवरती जाऊन फोटो सिलेक्ट करून घेतला. आपल्या गॅलरीमधून फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता ह्या फोटोची साईज पाहिली तर आपण 1.4 MB आहे. ही साईज कमी करण्यासाठी आता या ॲपच्या मध्यभागी रिसाइज या बटनावरती क्लिक करायचं आहे व कोणताही बदल न करता आपणास खाली फाईल साईजमध्ये येऊन कस्टमाइजवरती जाऊन आपणास हव्या त्या केबीमध्ये, या ठिकाणी केबी आणि MB लिहिलेला आहे, तर मी या ठिकाणी 20 KB केलेला आहे. या 20 KB आपल्याला सहसा 20 KBमध्येच फोटोची साईज मागतात, त्यामुळे 20 KB किंवा आपण हवं ते इथून कस्टमाइज करून बदलू शकतो. 30 KB पाहिजे असेल 30 KB, 40 KB पाहिजे असेल 40 KB, अशा प्रकारे मी 20 KB ठेवतो. व आता इथं आल्यानंतर कशालाही क्लिक न करता ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपला फोटो वरती पाहिलं तर 20 KBमध्ये आपणास आल्याला दिसेल. हे पहा, 1 MBचा फोटो 20 KBमध्ये येऊन गेलेला आहे. याच प्रकारे आपणास आता या ठिकाणी आलं की आपणास आता काहीच करायचं नाही. इथं आलं की बॅक यायचं आहे व बॅक आलं की हा फोटो आपोआप 20 KBचा सिलेक्ट होईल. त्याचप्रमाणे सिग्नेचर व साईनचा फोटो देखील घेऊन आपण याचप्रमाणे साईज कमी करू शकतो. ही सिग्नेचरची मी गॅलरीमधून निवडली आहे. इथं पाहिलं तर आता ह्या फोटोची साईज देखील 1.8 MB आहे. ह्याला केबीमध्ये करायचं असेल तर मगाशी दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी येऊन क्लिक करायचं आहे व क्लिक करून घेतल्यानंतर कोणत्याही ठिकाणी न जाता खाली खाली येत फाईल साईज यावरती या रकान्यामध्ये आपणास खाली येऊन कस्टमाइजवरती जाऊन या ठिकाणी कस्टमाइजवरती जाऊन इथं आपल्याला हव्या त्या केबीमध्ये फोटो टाकता येतो. हवी ती केबी निवडून आपण ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके या बटनावरती क्लिक झाल्यानंतर आपोआप आपला फोटो या ठिकाणी सेव्ह झालेला दिसेल व सेव्ह झालेले फोटो पाहण्यासाठी आपणास या ॲपच्या रिसाइज फोटोजमध्ये येऊन हा पाहता येतील व इथून आपणास अपलोड देखील हव्या त्या साईडला अपलोड देखील करता येतील. हे 2 फोटो मी आता 20 MBचे झालेले आपणास दिसून येत आहेत. 20 KBचे झालेले दिसून येत आहेत. अशा प्रकारे आपण मोबाईलहून अगदी सोप्या पद्धतीने फोटो आणि सिग्नेचरची साईज कमी करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.